कॅन्सर हा शब्द उच्चारला की जनसामान्यांच्या मनात एक भीतीची भावना निर्माण होते. ही भीती केवळ मृत्यूची नसते, तर ही भीती असते ती कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदनांची, कॅन्सरसाठी आवश्यक असलेल्या किमोथेरपी आणि रेडिओथेरपी या चिकित्सा पद्धतींच्या साईड इफेक्ट्सची आणि या पुढील भविष्याबाबत असलेल्या अनिश्चिततेची. मग अशावेळी आवश्यकता काय असते? तर अशावेळी रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना गरज असते ती उत्तम आधुनिक वैद्यकीय चिकित्सेची. त्या वैद्यकीय चिकित्सेला जोड देण्यासाठी, रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी अशा आयुर्वेदिक चिकित्सेची आणि त्याचबरोबर समुपदेशनाची. समुपदेशन हा भाग जरी समुपदेशक करणं योग्य असलं तरी त्याहून त्याची प्रभावी व्याप्ती ही कॅन्सर योद्ध्यांकडूनच अपेक्षित असते. ज्या कॅन्सर योद्ध्यांनी या कॅन्सर चिकित्सा पूर्ण करून चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्याची गुणवत्ता सुधारलेली असते आणि आपला दिनक्रम पूर्ववत करत असतात, अशा कॅन्सर योद्ध्यांकडून त्यांच्या या प्रवासाच्या कथा ऐकणं किंवा त्याबाबत मार्गदर्शन घेणं ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट कॅन्सर रुग्णांसाठी असते. आणि यासाठीच दरवर्षी जून महिन्यातला पहिला रविवार हा नॅशनल कॅन्सर सर्व्हायवर्स डे म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे या संस्थेतर्फे 2018 पासून हा दिवस साजरा केला जातो. आणि त्या दिवशी या संशोधन प्रकल्पामध्ये चिकित्सा घेत असलेले अनेक कॅन्सर योद्धे आपलं मनोगत व्यक्त करतात आणि नवीन कॅन्सर रुग्णांना समुपदेशनाचा एक पाठच निर्माण करतात. भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर ही संस्था गेले 31 वर्ष समन्वयात्मक कॅन्सर चिकित्सेमध्ये कार्यरत आहे. परमपूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराजांनी 31 वर्षापूर्वी डॉक्टर अरविंद कुलकर्णी, की जे बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख होते, आणि आपले सुपुत्र वैद्य सदानंद सरदेशमुख, की जे महाराष्ट्रातले पहिले PhD आहेत, या दोघांना बरोबर घेऊन 1994 मध्ये या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्याआधी जवळजवळ 10 ते 15 वर्ष या 3 दिग्गजांमध्ये कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयावर सकारात्मक चर्चा होत होत्या. आणि ह्या चर्चेचं फलित म्हणून 1994 मध्ये वाघोली, पुणे, मुंबई आणि सोलापूर इथं डॉक्टर कुमठेकर यांच्या सहाय्याने हा प्रकल्प सुरू झाला. प्रकल्पामध्ये सर्व स्टेज आणि ग्रेडमधील सर्व प्रकारचे कॅन्सर रुग्ण, की जे बायोप्सी किंवा स्कॅन याच्या सहाय्याने कॅन्सर रुग्ण म्हणून निश्चित झालेले आहेत, ते चिकित्सा घेण्यासाठी एनरोल होत असत. आजपर्यंत अशा 16,000 कॅन्सरग्रस्त रुग्णांनी या प्रकल्पामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेचा लाभ घेतला आहे. आयुर्वेदिक चिकित्सेने कॅन्सर बरा होतो असं कधीच न म्हणता या संस्थेने एक महत्त्वाचं उद्दिष्ट चिकित्सेसाठी समोर ठेवलं, आणि ते म्हणजे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणं. केमोथेरपी आणि रेडिओथेरपीमुळे उद्भवणारे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम यांची तीव्रता कमी करणं, रुग्णाला या चिकित्सा पद्धती सुसह्य व्हाव्या यासाठी प्रयत्न करणं, आणि रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढवून पर्यायाने त्यांच्या आयुष्याचं आयुर्मान वाढवण्यास मदत करणं, या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात केली गेली. गेली 31 वर्ष वाघोली, पुणे इथे 165 बेडेड आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, की जे NABH ॲक्रेडिटेड आहे, त्या अंतर्गत कॅन्सर संशोधन प्रकल्प आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांवर उपचार अशा पद्धतीचं कार्य चालू आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांवर उपचार करत असताना भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ आयुषने या सेंटरला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता दिली. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने रेडिओथेरपी मशीनसाठी फंडिंग केलं, आणि 2010 पासून या कॅन्सर प्रकल्पाचं रूपांतर इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटरमध्ये झालं, की जेथे कॅन्सर रुग्णांना एकाच छत्राखाली
आधुनिक वैद्यक चिकित्सा आणि आयुर्वेदिक चिकित्सा उपलब्ध आहे. या सेंटरमध्ये आधुनिक चिकित्सेसाठी डॉक्टर अरविंद कुलकर्णी, डॉक्टर तुषार पाटील, डॉक्टर जगदीश शिंदे, डॉक्टर राकेश नेवे, डॉक्टर पूरक कायस्थ यांच्यासारखे तज्ज्ञ आधुनिक वैद्यकशास्त्रातील कॅन्सर तज्ज्ञ आपलं चिकित्सेचं योगदान देत आहेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर SP सरदेशमुख की जे भारतातील प्रसिद्ध नाडीतज्ज्ञ आहेत, प्रसिद्ध कॅन्सर चिकित्सक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 20हून अधिक तज्ज्ञ अशा आयुर्वेदिक वैद्यांची एक टीम कॅन्सर रुग्णांना आयुर्वेदिक चिकित्सा देत आहे. आणि या चिकित्सेचं फलित योग्य आहेत की नाही याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे एक रिसर्च सेंटरही आहे. डॉक्टर सुधा गांगल की ज्या टाटा कॅन्सर सेंटरच्या इम्युनॉलॉजी विभागाच्या विभाग प्रमुख होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सेंटरमध्ये एक आधुनिक अशी मॉलिक्युलर बायोलॉजी लॅब, इम्युनॉलॉजी लॅब, झेब्राफिश लॅब, टिश्यू कल्चर लॅब उभी आहे. या सर्व गोष्टींच्या सहाय्याने कॅन्सरग्रस्त रुग्णांना देत असलेली आयुर्वेदिक चिकित्सा योग्य दिशेने चालू आहे की नाही याचं मोजमाप केलं जातं. औषधांचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी टाटा ट्रस्टने जी ड्रग स्टँडर्डायझेशन लॅब याला अनुदान दिलेलं आहे, त्या लॅबमध्ये सर्व आयुर्वेदिक औषधांचं स्टँडर्डायझेशन चांगल्या प्रकारे केलं जातं. डॉक्टर विद्या गुप्ता ज्या प्रोफेसर इमेरिटस आहेत NCL मधील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या लॅबचं काम चालू आहे. म्हणजेच कॅन्सर चिकित्सा आणि कॅन्सर संशोधन या दोनही क्षेत्रामध्ये या संस्थेचं काम गेली अनेक वर्ष चालू आहे. आणि याचा परिपाक म्हणून 60पेक्षा अधिक अशी पब्लिकेशन्स या संस्थेतर्फे कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयांवर आजपर्यंत केली आहे. आणि त्यावर सर्वात अधिक महत्त्वाचा भाग म्हणजे आजपर्यंत कॅन्सरवर अत्यंत प्रभावी अशा 11 आयुर्वेदिक औषधांची पेटंट प्रकाशित केलेली आहे. आणि त्यापैकी 4 पेटंटना US पेटंट म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि 3 पेटंटना भारतीय पेटंट म्हणून मान्यता मिळालेली आहे. ही जी सर्व पेटंट आहेत ती प्राधान्याने केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी करणारी आयुर्वेदिक औषधं, रेडिओथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी करणारी आयुर्वेदिक औषधं, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आणि BRCA1 BRCA2 म्युटेटेड ब्रेस्ट कॅन्सर या अनुवंशिक कॅन्सर की जे घातक स्वरूपाचे ब्रेस्ट कॅन्सर आहेत, त्यामध्ये आयुर्मान वाढवण्यासाठी, कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ नये यासाठी प्रभावी असलेली औषधं आहेत. आणि या सर्व औषधांची पेटंट तर आपण प्रकाशित केलेली आहेतच, त्या जोडीला संस्थेच्याच एक आवारामध्ये असलेल्या अथर्व नेचर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे याचे किट्सही उपलब्ध आहेत की जे किमो रिकव्हरी किट, प्रवाळ असलेले किमो रिकव्हरी किट, सुवर्णभस्म असलेले, त्याचबरोबर रेडिओथेरपी रिकव्हरी किट, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर किट आणि BRCA1 BRCA2 म्युटेटेड ब्रेस्ट कॅन्सर किट हे उपलब्ध आहेत की ज्यांचा लाभ अशा प्रकारच्या घातक स्वरूपाच्या कॅन्सरमध्ये रुग्ण उत्तम प्रकारे घेत आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मुख्यतः 6 प्रकारची चिकित्सा केली जाते. सर्वात प्रथम शमन चिकित्सा म्हणजे औषधी देऊन शरीरात वाढलेले जे दोष आहेत त्यांना प्राकृतावस्थेत आणलं जातं. दुसरं रसायन चिकित्सा, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं देऊन कॅन्सर विरोधी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारी चिकित्सा. तिसरं पंचकर्म चिकित्सा म्हणजे शरीर शुद्धी करणारी वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य अशा स्वरूपाची चिकित्सा. चौथं पथ्यकर आहार आणि 5वं महत्त्वाचं म्हणजे पथ्यकर विहार किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आणि ह्या सगळ्याला पोषक अशी चिकित्सा म्हणजे मनोबल वाढवणारी समुपदेशन चिकित्सा. तर या 6 प्रकारच्या चिकित्सा पद्धती सर्व कॅन्सर रुग्णांमध्ये आवश्यक असतात. त्यातही पंचकर्म चिकित्सा ही आम्हाला अनुभवाने असं लक्षात आलेलं आहे की जे कॅन्सर रुग्ण दरवर्षी पंचकर्म चिकित्सा घेतात त्यांच्यामध्ये कॅन्सरचा पुनरुद्भव होण्याची शक्यता फार कमी असते. आजपर्यंत आमच्या सेंटरमध्ये 2500पेक्षा अधिक कॅन्सर रुग्णांनी पंचकर्म चिकित्सेचा लाभ घेतलेला आहे आणि ज्यायोगे ते उत्तम प्रकारे
आपलं आयुष्य व्यतीत करत आहे. या सर्व अनुभवाच्या जोरावर 2015मध्ये टाटा ट्रस्टने आपल्या रुग्णालयाला कॅन्सर रुग्णांच्या पंचकर्म रुग्णालयाच्या उभारणीसाठी भरीव अनुदान दिलं आणि त्या अनुदानातून आज आपल्या रुग्णालयामध्ये 60 बेडचं कॅन्सर रुग्णांसाठीचं पंचकर्म रुग्णालय उभं आहे, की ज्यामध्ये आज अनेक कॅन्सरग्रस्त रुग्ण पंचकर्म चिकित्सा घेत आहेत आणि आपल्या आयुष्याची गुणवत्ता खूप चांगल्या प्रकारे सुधारत आहेत. या आयुर्वेदिक चिकित्सेबरोबरच आपल्या रुग्णालयामध्ये आयुष्मान भारत प्रणीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनांच्या अंतर्गत कॅन्सरग्रस्त रुग्णांना शस्त्रकर्म, केमोथेरपी आणि अत्याधुनिक अशा लिनियाक मशीनमध्ये रेडिओथेरपी या चिकित्सा पद्धतीही अगदी मोफत दरामध्ये उपलब्ध आहेत. असं हे इंडियन कॅन्सर सोसायटी मान्यताप्राप्त जे रुग्णालय आहे, की ज्यामध्ये अनेक सेवाभावी वैद्य आणि सेवाभावी कॅन्सर तज्ज्ञ आपले अनुभव किंवा आपलं ज्ञान याच्या जोरावर कॅन्सर रुग्णांमध्ये चिकित्सा करत आहेत. या रुग्णालयामध्ये गेल्या 31 वर्षामध्ये चिकित्सा घेतलेले अनेक कॅन्सर सर्वायव्हर्स येत्या 7 जूनला म्हणजे रविवारी सकाळी 9 ते 1 या वेळामध्ये आपल्या रुग्णालयामध्ये एकत्र येणार आहेत आणि आपली कॅन्सरवर मात केलेली यशोगाथा आपल्याच शब्दात व्यक्त करणार आहे. याचा उद्देश एकच आहे की जे नवीन कॅन्सर रुग्ण आहेत, की जे कॅन्सर हा शब्द ऐकल्यामुळे हवालदिल झालेले आहेत, ज्यांचे नातेवाईक हवालदिल झालेले आहेत, अशा रुग्णांना कॅन्सर प्रवासामध्ये एक आशेचा किरण या कार्यक्रमामध्ये प्राप्त होणार आहे आणि असे असंख्य कॅन्सर रुग्ण आपला कॅन्सर प्रवास यावेळी उलगडून दाखवणार आहेत. हा कार्यक्रम 7 जूनला सकाळी 9 ते 1 या कालावधीमध्ये होणार आहे. त्यापैकी 11 ते 1 या वेळातील जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर, की ज्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक येथील माजी व्हाईस चॅन्सेलर म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यांचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रदीर्घ असा अनुभव आहे. माधुरी कानिटकर मॅडम या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असल्यामुळे त्यांची उपस्थिती ही निश्चितच सर्व कॅन्सर रुग्णांना प्रेरणादायी ठरेल. या कार्यक्रमाचं यूट्यूब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्ह उपलब्ध आहे. सकाळी 11 ते 1 या वेळामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. आपण सर्वांनी आमच्याबरोबरच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि कॅन्सर रुग्णांना मार्गदर्शन आणि कॅन्सर रुग्णांना आशेची पल्लवी प्राप्त व्हावी यासाठी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.